महानिकालाच्या महाकव्हरेजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। अगदी काही जागांचे निकाल बाकी राहिलेले आहेत। बीडमध्ये नेमकं काय होतं याची उत्सुकता सध्या शिगेला पोहोचलेली आहे। सकाळपासूनच अटीतटीची लढत बीडमध्ये सुरू आहे। सध्या आपण जे दृश्य पाहतोय महाराष्ट्रातल्या 48 जागांपैकी महायुतीमध्ये 11 जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत। शिंदेंच्या शिवसेनेला 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा रायगडमधली, तर महाविकास आघाडीमध्ये 10 जागा ठाकरेंकडे, 12 जागा काँग्रेसकडे, तर शरद पवारांच्या पक्षाला 7 जागा मिळालेल्या आहेत। जनमताचा कौल हा पूर्णतः महाविकास आघाडीच्या बाजूने दिसतोय। महायुतीला 18, महाविकास आघाडीला 29, तर इतर अपक्षांना 1, जी सांगलीची जागा विशाल पाटील यांनी लढलेली आहे ती जागा अपक्ष खासदाराला जाताना आपल्याला दिसून येते। सध्या आपण दृश्य पाहतोय महायुतीकडे काहीशी पाठ फिरवलेली आहे जनतेने। महायुतीला 18 तर महाविकास आघाडीला 29 जागा मिळतात। तर देशातली स्थिती आपण पाहिली तर एनडीए अजूनही 300चा आकडा पार करू शकलेली नाही। 295 जागांवरती एनडीएचा विजयरथ रोखला गेलेला आहे। तर दुसरीकडे इंडिया आघाडीने देशात मिळवलेलं यश याकडे आपण डोळेझाक करू शकत नाही। यश हे अनेक लोकांनी ज्यांनी आव्हान दिलेलं होतं त्यांच्या प्रश्नांचं उत्तर हे जनतेने दिलेलं आहे। आणि मला असं वाटतं त्यांनी असेही आव्हान दिलं होतं की काही जण इथे नसतील तर मिशी काढून देईन, तर दुसरीकडे काही जण म्हटले होते की 18च्या वर जर महाविकास आघाडीचे उमेदवार आले तर राजकारणातून संन्यास घेऊ। याला कसं उत्तर देणार? आता मला असं वाटतं ज्यांनी आव्हानं दिली आहेत त्यांनी ते करून दाखवण्याची गरज आहे। त्याच्यामुळे आता तुम्ही हे त्यांना विचारलं पाहिजे की त्या आव्हानांचं काय झालं। दुसरीकडे एक महत्त्वाची अपडेट येते। हिंगोलीमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे विजयी झालेले आहेत। त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले। तर ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी लढत हिंगोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली होती आणि हिंगोलीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडलेली आहे। तर बाबूराव कोहळीकर शिंदे गटाचे उमेदवार, त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली आहे। एक एक कल, एक एक निकाल आता हाती यायला सुरुवात झालेली आहे। हिंगोलीमधले अपडेट आपण पाहतोय। अगदी काही जागांचे निकाल आता बाकी राहिलेले आहेत आणि त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। तर सध्या जे निकाल हाती आलेले आहेत त्या संदर्भात चर्चा करूयात। पॅनलिस्ट सोबत आहेत राजीव सर, सरिता मॅम। अभय, मी आपल्याकडे येते। आंबेडकरांचं चुकलंच असं म्हणायचं का? असं की शेवटी आकडे बोलतात। मागच्या 2019च्या निवडणुकीचा विचार केला तर ज्या जागा आघाडीच्या पडलेल्या होत्या त्यातल्या 8 जागा अशा होत्या की जिथे वंचित बहुजन आघाडीला जी मतं मिळाली होती, म्हणजे त्या मोदी लाटेतही त्या बालाकोट नंतरच्या सगळ्या त्या निवडणुकीमध्ये त्या जागा केवळ वंचितच्या मतांमुळे पडलेल्या होत्या। त्या जागांपैकी बहुतांश जागा, मला वाटतं 2 वगळता बाकी सगळ्या जागा यावेळेस निवडून आलेल्या आहेत। विशेषतः ज्याचा सोलापूरचा उल्लेख करतोय आपण, ती जागा असेल, कारण ती जागा अटीतटीच्या ह्याच्यात ती जागा पडलेली होती। दुसरी लातूरचं आहे। त्यामुळे मला वाटतं की वंचितचा तो हे दिसतोय इम्पॅक्ट यावेळेस नाही आहे। त्याचा फायदा काँग्रेसला झालेला आहे आणि काँग्रेसचा स्ट्राईक रेट जो दिसतोय आपल्याला विदर्भातला, विशेषतः जिथे वंचितचं प्रभाव क्षेत्र आहे तिथे सुद्धा मला वाटतं की याचा परिणाम निश्चितपणे झालेला दिसतोय। ते आघाडीत असते तर कदाचित हा आकडा जो आहे महाविकास आघाडीचा तो आणखी वाढू शकला असता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।